आपण पाहत आहे मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 2026 तडापला सुरुवात होते आणि हा सामना क्रमांक पहिला जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही सलामीवीर मैदानाच्या दिशेने प्रकाश तुबडा ॲपी आणि त्यानंतर वैभव धूम तर कौशल्य आहे अगदी पहिलं षटक हाताळण्याकरिता कौशल या गोलंदाजाला आपण पाहत आहे लेफ्ट हँडर बॅटर समोर असेल आई गावदेवी गाणे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी चिंचोटी संघ दोन तगड्या संघादरम्यान होणारी लढत विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज चेतनजी पाटील यांच्याकडनं लागले जाते टीम आई गावदेवी गाणे या संघाकरिता स्ट्राईक एंडला इथून प्रकाश तुंबडा ॲपी यांना आपण पाहत आहे मागील मॅच मध्ये वसई बेनापट्टी संघाला नमून इथून तिसऱ्या फेरीमध्ये खेळतोय टीम आई गावदेवी गाणे हा संघ पहिला चेंडू स्विचिटचा फटका जरूर खेळायचा आहे त्या दिशेने बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय एक सिंगल धाव लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडनं एक अतिरिक्त धावेने धावसंख्येला सुरुवात झाली एक या अंकाने पोटेन्शियल आहे कौशलकडे आणि जे प्रामुख्याने इथून पाहायला मिळालं पहिला चेंडू जो बरोबर पुढे ठेवण्याचा प्रयत्न स्विचिटचा फटका जो जरूर खेळायचा होता बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला इथून निर्धाव चेंडू जरूर आहे परंतु लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल धाव येते एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली एक या अंकाने अंडर फ्लड लाईट ही दुसरी रजनी आपण पाहत आहे मकरध्वज चषक 2026 सोमाच्या अगोदर आपण सत्यवान सापणे यांचा आवाज ऐकलात मायक्रोफोनवरनं त्यांचा देखील धन्यवाद एक या अंकांवर धाव गती आहे मध्य रजनीमध्ये आपण आहोत ऑलमोस्ट घड्याळामध्ये आपण पाहू शकाल जवळजवळ 2:01 झालेला आहे आणि या तिसऱ्या हाफ मधील अगदी ही सुरुवात कौशलच्या अगदी माध्यमानं वेळ सुरू आहे हे देखील लक्षात असू द्या अॅक्युरेट तुम्हाला 10 मिनिटं दिलेली आहेत त्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळायचे आहेत शरापासून दूर खेळण्याची मानसिकता थडम्यांच्या क्षेत्रामध्ये अचूकतेने हा झेल झालाय कन्वर्ट व्हॉट अ कॅच अप्रतिम पद्धतीने संपूर्ण समर्पण दिलं गेलंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमानं गुड कॅच फलंदाज होईल बाद वैभव धूमचा खेळ झालाय समाप्त गॉन मिळत असताना हा पहिला धक्का बसेल आणि काय जबरदस्त पद्धतीचा झेल यावेळेस टिपला गेला नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अतुल ठाकरे या फलंदाजाला आपण पाहता ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर जो विशेष करून पाहायला मिळतोय खोलवर लेंथ हाताळली होती आणि अपीश खेळण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज आणि तडम्यान क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलं संपूर्ण समर्पण स्वतः खाली पडले परंतु चेंडूला पडू दिलं नाही एक चांगल्या पद्धतीने झेल झाला कन्वर्ट एक या अंकांवर एक धक्का इथून बसला गेलाय 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय चांगली गोलंदाजी कौशल करणं जे विशेष करून इथून पाहायला मिळते अतुल ठाकरे लेफ्ट हँडर बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी कौशल्य अगदी मागील सामन्यामध्ये देखील ते कौशल्य दाखवलं होतं विथ द बॉल उलटा चेंडू जरूर आहे तितकंसं टायमिंग जोडू शकले नाही क्षेत्ररक्षक आहेत निखिल बोमटे डीप मध्ये चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार आहे या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे एकंदरीत जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड दोन्ही अंकांवर धावफलक श्री विलास मोरगे उपसरपंच टोकरे खेरपाडा ग्रामपंचायत सौ ज्योती मोरगे यांना वाढदिवसाच्या लक्षवेधी शुभेच्छा आज 16 एप्रिलचा दिवस विशेष करून या गोड व्यक्तिमत्वांकरिता आणि मकरध्वज चषकाच्या निमित्ताने श्री विलास मोरगे उपसरपंच व सौ ज्योती मोरगे यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि शुभेच्छुक सत्यवान सापड आणि विद्यमान प्रकाशजी किरकिरा साहेबांच्या माध्यमानं सुधाकर पाटील साहेबांच्या माध्यमानं रोहिदासजी पाटील साहेबांच्या माध्यमानं या शुभेच्छा हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना की तुमचं आरोग्य हे सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने राहो विकेट मिळते जरूर अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि जिथून फलंदाज बाद होईल प्रकाश तुमडा फर्स्ट विकेट सेकंड विकेट डाऊन एअर गॉन
राकेश या फलंदाजाला आपण पाहताय. फाटच्या आतली कडा जरूर होती. एक हलूवारपणे आवाज आला होता आणि चांगलं कॉन्सन्ट्रेट यस्टॅनच्या मागे इथून पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळाली आणि चांगलं षटक हाताळले कौशल्याने. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. दोन्ही अंकांवर 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. परिपूर्ण धावसंख्या थांबवले. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील जो असेल शिल्लक. स्ट्रायकेटला राकेशला आपण पाहताय. ड्राईव्ह करायचं होतं या चेंडूला. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये चांगली गोलंदाजी. कौशल्य पूर्ण कौशल्य दाखवले या अगदी इनिंग मध्ये देखील. योग्य त्या पद्धतीची लेंथ, योग्य त्या पद्धतीची लाईन आणि परिपूर्ण धावसंख्या या पॉवर मध्ये कमी आहे. दोन्ही अंकांवर 2 गडी बाद. दोन्ही अंकांवर 2 धक्के बसल्या. टीम आई गावदेवी चिंचोटी संगत कुठेतरी धावा शोधतात. लक्षात असू द्या 3 मिनिटं आणि 50 सेकंद राहिलेत हे षटक हाताळण्याकरिता आणि वेळ सुरू आहे. दोन्ही अंकांवर 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. स्ट्रायकेटला बॅटर इथून अतुल ठाकरे. अतुलच्या नावावर अगदी सेंचुरी देखील आहे. 100 धावा अगदी कुटणारा अगदी एकमेव जो बॅटर अतुल ठाकरे. कमी प्रमाणात असे फलंदाज आहे ज्यांच्या नावावर सेंचुरी आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याच अतुल ठाकरेला आपण पाहताय. मोठा प्रहार खेचून मारला. आता चांगलं कनेक्शन आहे. अतुल ठाकरेच्या बॅटमधनं हा पहिला मेगा हिट. षटकारामध्ये परावर्तित 6. निघून जाईल सीमारेषा पार. स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला थारा नाहीये. निखिलचं स्वागत षटकाराने केले जाते. या 6च्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 8 रन्स होणं काढ. 8 या अंकांवर. चला चेंडू हवाय त्याची पूर्तता करा मैदानावर. 8 रन्स होणं काढ. मोठा स्ट्रोक आला आणि मोठ्या स्ट्रोक नंतर अगदी आपण पाहताय की धावसंख्येला कुठेतरी आकार येत असताना 8 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेले. चला मॅच बॉल आलेला आहे मैदानाच्या दिशेने. लगेचच मार्ग होईल. 8 रन्स होणं काढ. 8 धावा. चांगला कनेक्शन जोडला. स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला थारा नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. धावगती 8 या अंकांवर. कौशलचं पहिलं षटक अतिशय सुरेख राहिलं. फक्त 2 धाबा. निखिलच्या अगेन्स्ट कुठेतरी प्रत्येले चढवले जातात. चांगली लेंथ आहे. टप्पा प्रॉपरली यावेळेस पाहायला मिळाला आणि खाली राहिला हा चेंडू. तेच दर्शवलं जात आहे अतुलच्या माध्यमानं देखील. फ्युरियस गोलंदाजी. आज एक गोष्ट जी पाहायला मिळाली कुठेतरी आदिवासी समाजातील जे खेळाडू विशेष करून परिपक्वतेने खेळताना पाहायला मिळाले. अप्रतिम पद्धतीची फलंदाजी, गोलंदाजी, विद्ध क्षेत्ररक्षण देखील एफर्ट्स या सर्व काही गोष्टी म्हणजेच हुनर सर चढके बोल रहा या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या आजच्या शेड्यूल मध्ये. मोठा प्रार जरूर करायचा आहे. ऑन साईटला फटका हवेमध्ये जास्तीत जास्त. ओहो, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं झालेली मिस्टेक. गफलतीचा परिणाम. बाउंड्री सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा. किती असतील पंच देखील दर्शवतील त्या दिशेने. यस, षटकार 6.
त्या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 14 रन्स होणं काढ. कनेक्शन चांगलं जुळलं आणि धाब्यांचं कलेक्शन ते देखील प्रॉपरली मिळत असताना या 6च्या मदतीने 1-4 14 या अंकांवर हे धाव फलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल मिस्टर निखिल भोमटे. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगलं करेक्शन पुन्हा एकदा आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित. हातातनं चेंडू पुन्हा एकदा निसटलाय आणि बास्केटबॉल प्रमाणे चेंडू होईल पास. चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार. कुठेतरी या दोन चेंडूकडे कॉन्सन्ट्रेट आता लॅप झालाय. चौकार येतोय. 18 या अंकांवर धावफलक. जादुरीकिता 18 रन्स ऑन अ कार्ड. लक्षात असू द्या 36 सेकंद बाकी आहेत दोन चेंडू फेकण्याकरिता. 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 या अंकांवर धावफलक. चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून आता अतुल ठाकरेकडनं. एक षटकाराला दोन चेंडू गणिक 2 जीवनदान मिळालेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज निखिल इथून सुसज्जित होईल. स्ट्राईक एंडला इथून अतुल ठाकरे. बॅकअप दिले आहे. सोडणार नाहीये. काय पनिशमेंट मिळालंय. बाकडॉ स्क्वेअर लेगचं क्षेत्र. अगदी रात्रीच्या या अगदी मध्यरात्रीमध्ये जणू काही काजवा. मिळतील धावा. यावेळेस 6 षटकार. अतुल मागील मॅच मध्ये थोडासा शांत होताना या मॅच मध्ये परिपूर्ण उतरलाय. ठाकरेच्या बाट बंदन हर हुन्नरी प्रहार जेथून पाहायला मिळत आहे. 24 या अंकांवर धावफलक. हे षटक 22 धाब्यांचं राहिलंय. 5 चेंडू अगदी इथून फेकून झालेले आहेत. आता शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल या षटकातील. 24 या अंकांवर धावफलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली जाते. इथून धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि स्ट्राईक ती देखील अतुल स्वतःकडे ठेवेल. परिपूर्ण या मॅच मध्ये आपण पाहत आहे की थोडस कुठेतरी आता मोमेंटम शिफ्ट झालाय आणि आई गावदेवी चिंचोडी संघ 20/25 या अंकांवर धावफलक. आजचा दिवस विशेष कारण की खासम खास व्यक्तिमत्वांचा अगदी आपण पाहत आहे. आज वाढदिवस आहे. टोकरे खैरपाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री विलास मोरगे आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ ज्योती मोरगे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई गावदेवी तुम्हाला उदंड आयुष्य निरोगी जीवन देवो आणि अगदी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक उन्नती मिळो. याच अगदी बाप्पांच्या चरणी खूप साऱ्या अगदी नमन आणि हॅपी बर्थडे टू यू विलास मोरगे आणि सौभाग्यवती सौ ज्योती मोरगे. शुभेच्छुक मकरध्वज चषकाच्या वतीने अगदी प्रकाशजी किरकिरे साहेब, सत्यवान सापणे, सुधाकरजी पाटील आणि रोहिदासजी पाटील यांच्या माध्यमानं हॅपी बर्थडे टू यू. हार्दिक शुभेच्छा. ट्वेंटी 25 या अंकांवर धावफलक आहे. स्लॉग ओव्हर हाताळण्याकरिता इथून अक्षय या गोलंदाजाला आणलं गेलंय. स्ट्राईक एंडला इथून अतुल ठाकरेला आपण पाहता. एक एंडने राकेश. लेफ्ट केला जाईल या चेंडूला. बाकीचं काम इथून आता पंच करतील. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. अवांतरच्या रूपाने एक धाव आणि धावगती जाऊन पोहोचेल 26. अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी कुठेतरी स्लॉग ओव्हर मध्ये हाताळणे सोपी गोष्ट नाहीये. अक्षयने मागील मॅच मध्ये देखील एक्स्ट्राच्या स्वरूपाने जास्तीत जास्त धावा दिल्या होत्या. खोलवर लाईन फुटबॉल यावेळेस पाहायला मिळतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस आहे राकेश एकेंडने जरूर आहे, परंतु त्याला स्ट्राईकवर न आणण्याचा यावेळेस हेतू. कारण की इथून बाकीचे चेंडू अतुल ठाकरेलाच फेस करायचे आणि तेच इथून पाहायला मिळतोय. बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला. वाईट आल्यानंतर प्रत्युत्तर डॉट बॉल. स्कोर कार्ड 26 या अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगलं करेक्शन. व्हाट अ शॉट. इनक्रेडिबल. स्टेट डाऊन द ग्राउंड. लावले चेंडूला पंख आणि धाडलं जाईल लांबच लांब. षटकार.
अतुल ठाकरेच्या बॅटमधनं झंझाटदार 6. सरळ निघून गेला सीमारेषा पार. 32-32 या अंकांवर धावफलक. काय बॅटिंग होतंय. 9 चेंडू गडी 30 धाबा. आतापर्यंतचा स्ट्राईक रेट जो कन्व्हिन्सिंगली पाहायला मिळतोय. 32 या अंकांवर धावफलक. 2.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. स्लॉग ओव्हर मध्ये अक्षय अगदी आपण पाहताय समोर आहे अतुल ठाकरे. आणि काय बॅटिंग झालंय. अतुल ठाकरे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल. इथून आईगाव देवी चिंचोडी संघ 32-32 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. पुलर लेंथ आहे. धावगड्याचा मानस नसेल. इथून आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता तिथून पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक ज्यामध्ये 2 धाबा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये त्याच धावेंचा वेग जो वाढला 23 धाबा. या षटकामध्ये आतापर्यंत जवळजवळ 7 धाबा खर्च केल्यात अक्षयने. आणि 32 धाबा या स्कोर कार्डवर मोठा प्रहार जरूर करायचा आहे. परंतु यावेळेस हा फटका उभा झालाय. झेल घेण्याची संधी आहे. कौशल या झेल खाली. अगदी सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक सजवला गेला होता. आता तो क्षेत्ररक्षक काय करत होता हा एक प्रश्नचिन्ह. पहा डिवसलं जात आहे. विनवलं जात आहे. सर्व काही गोष्टी ऐकवल्या जात आहेत. परंतु वेळ हातात निघून गेले. म्हणून क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत वेळ तुमच्याकरिता आहे त्या वेळेकरिता प्रयत्न करा. झेल देखील ड्रॉप. परिणाम स्वरूपाने 2 धाबा मिळतात. थोडीशी नशिबाची साथ जरूर मिळाली अतुल ठाकरेला यावेळेस. आणि जी साथ अगोदर देखील मिळाली होती. एक झेल जो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुटला होता. एक झेल जो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुटला होता. यावेळेस सिली पॉइंटच्या दिशेने हा झेल सुटला गेलाय. आणि कुठेतरी 3 जीवनदान मिळालेत. म्हणूनच प्रत्युत्तर आपण पाहता 11 चेंडूगडी 32 धाब्यांवर खेळतोय. आतापर्यंत अतुल ठाकरे 34 या अंकांवर धावगती. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवर. बॅक ऑफ दी लेंथ ऑन साईडला परावर्तित केलं जाईल. झेल सुटला. घ्या भुगतान करावं लागेल. मॅग्निफिसंट हिट बाय अतुल ठाकरे. आला रे आला. ठाकरे आला. षटकार 6. जसा हा स्ट्रोक खेळताना मागे वळून पाहिलं देखील नाही अतुलने. त्याला ठाऊक होतं की हा षटकारामध्येच परावर्तित जाईल. आणि हा जो चेंडू गेलाय ना त्याची आता मिसिंग रिपोर्ट ती देखील दर्ज केली जाईल. नव्याने चेंडू गेलाय मैदानाच्या दिशेने. 4-0 40 या अंकांवर वारे फिरले परिपूर्ण. 12 चेंडूकडे 38 धाबा. काय या खेळाडूचा उल्लेख केला होता की एक सेंचुरी आहे या खेळाडूच्या नावावर यंदाच्या सीझन मध्ये. अतुल ठाकरे. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. स्टँड अँड डिस्पॅच. इनक्रेडिबल हिटिंग. अप्रतिम पद्धतीचा स्ट्रॉंग फिनिश. धावगती तब्बली जाऊन पोहोचेल एकंदरीत 46 या अंकांवर. आणि काय बॅटिंग रंगले. अप्रतिम पद्धतीने हे स्ट्रोक कन्वर्ट केले जात आहेत. प्रहारवर प्रहार. आणि या प्रहाराने अगदी धावगती जाऊन पोहोचेल 46 या अंकांवर. हा फटका पहा. शेवटचा अंतिम चेंडू जो कुठेतरी स्लॉट मध्ये पुन्हा एकदा बँग ऑन स्ट्रोक. आणि काय फॉलो थ्रू आहे. अतुल दिसण्याकरिता अगदी थोडासा सडपातल बांधायचा जरूर आहे. पण इथे पनिशमेंट फार मोठ्या प्रमाणात. इनिंगचा खेळ आपण पाहताय. 44 धाब्यांवर नाबाद राहिला अतुल ठाकरे. 13 चेंडूकडे. राकेश शेकेंडने फक्त आणि फक्त बघायची भूमिका करत होता. आणि बाकीचे फलंदाज पहा. प्रकाश आणि वैभव तदनंतर राकेश तिघेही फलंदाज डकवर आहेत. आणि ज्या सर्व काही धावा आहेत ना त्या अतुल ठाकरेने म्हणजेच वन मॅन आर्मीची भूमिका निभावली आहे गावदेवी चिंचोडी संघाकरिता. 46 धाबा झालेल्या आहेत. 47 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा टीम आई गावदेवी गाणे या संघाला. हा पाठलाग केला जाईल की नाही ते देखील पाहू. पहा कौशलचं पहिलं षटक जे फक्त आणि फक्त जवळजवळ 1 धावेंचं होतं. आणि ज्यामध्ये 2 विकेट देखील मिळवलं होतं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाव ज्यामध्ये ऍड होती. तदनंतर निखिलचं षटक 23 धावेंचं. तिथूनच मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं. आणि अक्षयचं हे शेवटचं अंतिम षटक 21 धावेंचं. वारे परिपूर्ण फिरल्यात. परंतु अजून एक इनिंगचा खेळ शिल्लक असेल. परंतु या सेकंड इनिंग मध्ये ते प्रत्युत्तर मिळेल का. कारण की 18 चेंडूकडे 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा. क्विकली ब्रेक आणि वळणार आहोत सेकंड इनिंगच्या दिशेने.
त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलाय. 46 धावा झालेल्या आहेत आणि 47 धावसंख्येचा टार्गेट जे सेट केलं गेलंय. देखील पोपटे आणि तदनंतर अजय अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने आपण पाहताय आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रकाश तुंबडा हॅप्पी याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. स्ट्राईक एंडला इथून निखिल याला आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंडला अजय. 47 धावा. पहिलं षटक वगळता बाकीची 2 षटकं जी कुठेतरी थोडीशी खर्चिक गेली. थोडीशी नाही तर जास्तीत जास्त खर्चिक गेली, कारण की दुसऱ्या षटकामध्ये 23 आणि तिसऱ्या षटकाकडे 21 धावा. सर्व काही विसरावं लागेल. या मॅचमध्ये चांगली सुरुवात हवी आहे. अक्रॉस पाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. सुरुवात प्रामुख्याने जी चांगल्या पद्धतीने करावी लागेल, कारण की या धावसंख्येच्या दिशेने अग्रगण्य व्हायचं असेल तर. बॅकअप दिले, हाताळली. तडम्यांच्या क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केला, परंतु झेलला कन्वर्ट करू शकले नाही. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाईल. बॅटची एज अगदी सातत्याने लागले तर जात आहेत, परंतु कुठेतरी चेंडू गॅदर होत नाहीये. यावेळेस हा झेल थोडासा सोपा जरूर वाटू लागला होता, परंतु बॅटचा स्विंग तदनंतर चेंडूने धारण केलेली गती सर्व काही गोष्टी पाहण्यासारख्या ज्या पाहायला मिळाल्या होत्या. अजयकडे ते आता स्ट्राईक असेल. एक या अंकांवर धाव फलक आहे. बॅकवर्ड ऑफ स्कोर लाईक वाईड इश्का कॉर्नर. सतीशाला आपण पाहत आहे. अतुल याला आपण पाहू शकाल. काय बॅटिंग राहिली अतुलकडनं. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे यावेळेस दोन्ही हात झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आणि धावगती जाऊन पोहोचेल. 2 रन्स ऑन अ कार्ड. 15 पूर्णांक अगदी 50च्या सरासरीने धावा तुम्हाला अद्यावत करावे लागतील. आणि ज्या पद्धतीची सुरुवात हवी आहे, कारण की दोन्ही संघांकडे ते पोटेन्शियल आहे. रिक्वायर रन रेट 16.88च्या घरामध्ये 47चं टार्गेट जरूर सेट केलं गेलंय. अजयने आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये एक चांगली सुरुवात करून दिली टीम गाणे संघाला. या मॅच मध्ये देखील त्या सुरुवातीची गरज आहे. कोलवर लाईन अक्रॉस पाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. परिपक्वतेने गोलंदाजी होते. प्रकाश तुंबड्याच्या अगेन्स्ट जर खेळायचं असेल तर तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण खेळ तो करावा लागणार आहे. यावेळी चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. हलकासा लेट स्विंग पुन्हा एकदा पाहायला मिळाला. म्हणजेच गती देखील धारण केली जाते. गती कमी देखील केली जाते. म्हणजेच परिपूर्ण प्रश्न विचारले जातात. आणि चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. खोलवर लेन पुन्हा एकदा बुंद्यात हा चेंडू हाताळला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून प्रकाश तुंबडा पीकडनं पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो आता इथून शिल्लक असेल. धावगती जाग्यावर स्थिर आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बिंदी गेंदे. डॉट बॉल आणि डॉट बॉल. एक धाव आले आणि एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव या षटकाकडे. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका हवेमध्ये उभा झालाय आणि अतुल आहे या झेल खाली. तो चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. अजयचा जो स्ट्रगल यावेळेस सुरू झाला होता आणि हा संघर्ष यावेळेस होईल समाप्त. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दोन्ही अंकांवर धावफलक. हे षटक हाताळण्याकरिता सतीश या गोलंदाजाला आणलं गेलं गोलंदाजी मार्कवर. म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती. पहिलं षटक 2 धाब्यांचं हाताळलं होतं कौशल्य आणि प्रकाशने देखील त्याच पद्धतीची सुरुवात जी विशेष करून दिले. 2च धाबा आहेत, परंतु इथून कुठल्या तरी एका फलंदाजाला अतुल प्रमाणे इनिंग आकारावी लागेल. निखिलकडे ती क्षमता आहे. त्या क्षमतेचं प्रदर्शन होईल का ते देखील पाहणयोग्य. सतीशच्या अगेन्स्ट कशा पद्धतीचा खेळ आकारला जाईल. स्ट्रोक हवेमध्ये जरूर आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाबेला आता डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल
एकंदरीत 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 या अंकांवर हे धाव फलक. थोडीशी शांतता जरूर आहे धाबेंच्या बाबतीमध्ये. जर थोडीशी शांतता दूर ठेवायची असेल तर मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे टीम आई गावदेवी गाणे या संघाला. चला दोन्ही संघाचे कर्णधार मार्गसभा. मोठा प्रहार जरूर करायचा आहे, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. आणि जोपर्यंत चेंडूची उचलून फेकी केली जाते, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 6 रन्स ऑन अ कार्ड. नितेसाई गणेशपुरी आणि टीम SB स्पोर्ट्स कामन बीबीपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार मार्गसभा. टॉसचा कॉल तो केला जाईल. 6 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. एक धक्का बसलेला आहे. बॅकअप दिले, हाताळले गेले आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने आदेश पवार यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभस्थाने टॉस केला जाईल. 7 अंकांवर धावगती. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉमिनेशन आहे या मॅच मध्ये देखील टीम आई गावदेवी चिंचोटी या संघाकडनं. नेक्स्ट मॅच तितकीच महत्वाची असेल, जिथे नितेसाई गणेशपुरी टीम SB स्पोर्ट्स कामन बीबीपाडा. दोन्ही संघ आमने सामने. बॅकअप दिले, हाताळली, हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त स्टिअर केलं जातं. एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साहाय्याने 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धावफलक. मॅच बनवायची असेल तर मोठे स्ट्रोक इथून खेळावेच लागतील, कारण की प्रत्येक चेंडूकडे आता मोठा प्रहार हवा आहे. कौशल प्रयत्न तर करतोय, परंतु चांगली गोलंदाजी जी विशेष करून सतीश कडनं देखील आहे. इथं डेक जास्तीत जास्त चेंडू हाताळले जातात आणि लेफ्ट हँडर गोलंदाजाकडे ते एक चांगल्या पद्धतीचं बेनिफिट देखील आहे की टप्पा पडल्यानंतर तो चेंडू थोडासा बाहेर देखील वळतो, आतमध्ये देखील येतो. यावेळेस जागा बनवली, या स्ट्रोकला हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केला जाईल. आता चांगलं कनेक्शन आहे आणि कनेक्शन विथ कलेक्शन धावा मिळतील. यावेळेस 4 चौकार. बारा या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत. आदेश पवार यांच्या शुभस्थाने केला जाईल टॉस. प्रशांत गोवारी ते देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील स्वागत. 12 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. वैभव धूम याला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला परावर्तित केला जाईल. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग, परंतु हा पाठलाग अपुराच राहील. बॉडी लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धाब्यांकरिता चौकार. सोळा या अंकांवर धावफलक. अक्रॉस पाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. टॉसचा कॉल जिंकलाय टीम SB स्पोर्ट्स कामन बीबीपाडा या संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नितेसाई गणेशपुरी संघाला यानंतर क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. अंडर फ्लड लाईट कुठेतरी जसं सत्र पुढे जातं मैदानाच्या सभोवताली आपण पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये देखील थोडीशी धुक्याची सफेद चादर जी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आज देखील आपण पाहू शकाल. बडमाटचा व्यवस्थित उपयोग केलाय, परंतु हा फटका देखील बसेल. अतुलच्या अगदी हतकंडामध्ये हा झेल. योग्य त्या पद्धतीचं कनेक्शन बनलं नव्हतं आणि जिथून क्षेत्ररक्षकाला निवडलं. गुड कॅच. फलंदाज होईल बाद. गॉन.
वर धावफलक जे अधोरेखित आहे 16 रन्स ऑन अ कार्ड. इथून विकेट मिळवली जाईल आता नव्याने बॅटर, परंतु या मॅच मध्ये आता जास्त काही शिल्लक राहिलं नाही. फक्त आणि फक्त 3 चेंडूंची औपचारिकता जी शिल्लक असेल. नितेशला आपण पाहत आहे नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मोठा प्रहार सुरू करायचा होता, परंतु इथून बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय. एक सिंगल धाव स्ट्राईक फक्त आणि फक्त रोटेट केली जाते. लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ज्या पहिल्याच षटकागणिक जे कंट्रोल दाखवलं प्रकाश तुंबडा हॅप्पीने आणि तेच कंट्रोल इथे कामास आलंय आणि महत्वाच्या पद्धतीची गोलंदाजी आई गावदेवी चिंचोडी या संघाकडनं. पुलर लेन पुन्हा एकदा हाताळली गेली आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. परिपूर्ण शांतताची मैदानाच्या चहू बाजूने आपल्याला पाहायला मिळते, कारण की धावा विशेष करून चांगल्या बनल्या. पहिल्या इनिंग मध्ये अगदी मोठ्या फटक्यांची आतिषबाजी, ज्यामध्ये 44 धावसंख्येचं योगदान जे विशेष करून पाहायला मिळालं. फॉलोइंग स्वीप जरूर करायचं होतं आणि इथून षटकाची उद्घोषणा झाले. षटक समाप्ती आणि इथून ही मॅच जिंकले टीम आई गावदेवी चिंचोटी या संघाने. चांगल्या पद्धतीचं डॉमिनेशन, जवळजवळ 29 धावसंख्येचा फरक पाहायला मिळाला. 46 धावा अतुल ठाकरे वन अँड ओनली जो अगदी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये 13 चेंडूकडे 44 धावा नाबाद आणि प्रत्युत्तर जे मिळालंच नाही आई गावदेवी गाणे संघाकडनं आणि आई गावदेवी चिंचोटी संघाने ही मॅच 29 धावेने जिंकले.